अगदी सुरुवातीला जाऊया मराठी मालिकेच्या विश्वात. श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि श्रावण महिना म्हटला की व्रतवैकल्य, उपवास, सण सारं काही येतं आणि त्यातच येते ती मंगळागौर. तुमच्या आमच्या लाडक्या रमाची मंगळागौर सुद्धा उत्साहात साजरी होतीये. चला तर मग थेट रमाकडूनच जाणून घेऊया तिच्या या मंगळागौरीबद्दल. अनेक खेळ खेळत मंगळागौर सेलिब्रेट केली जाते आणि आता आपल्या सोबत आहे आपली लाडकी छोटीशी रमा. तेव्हा रमाला विचारूया, रमा काय सांगशील, पहिली वहिली मंगळागौर आहे, किती एक्साइटेड आहेस? खूप एक्सायटेड आहे मला मंगळागौर खेळायला इतकी मजा येते, इतकी मजा येणार आहे. आणि त्यातले खेळ पण खूप छान आहेत. झिम्मा, फुगडी, तांदूळ, असे खूप वेगवेगळे खेळ आहेत, ते मला खूप आवडले. आणि त्यातली एक ओळही मला खूपच आवडली आहे. या बाई या गवती चहा, विहीणबाईंच्या फुगड्या पहा. इतकी छान आहे ती ओळ. सगळ्याच ओळी खूप छान आहेत. साडीसुद्धा मला खूप आवडली आहे आणि मी आज कोल्हापुरी साज घातलाय. वाव, खूपच छान. आणि रमा तू खरंच खूपच क्यूट दिसतेस ग. नक्कीच रमा, काय सांगशील आणि तुझ्या दागिन्यांविषयी काय सांगशील? आज ही जी नऊवारी आहे तीही वेगळी वाटते, काय सांगशील एकूणच? मला एक महत्त्व सांगावंसं वाटतंय. म्हणजे आपण आता कुठल्याही साड्या घालतो ज्या छान वाटतील, त्या आपण फंक्शनसाठी घालतो. पण त्या काळच्या बायका मंगळागौर, लग्न अशा वेगवेगळ्या फंक्शनसाठी जास्त ज्या मुख्य बायका असायच्या त्या पिवळ्याच साड्या घालायच्या. हे त्यांचं महत्त्व आहे. आणि दागिने म्हणजे नेहमीचेच आहेत, पण वेगवेगळे आहेत आणि खूप छानही आहेत. नक्कीच खूप एन्जॉय करत असशील तू. हे खेळ खेळले जात आहेत आणि अनेक पाहुणी मंडळीही आलेली आहेत खेळ खेळायला, तुझ्या मैत्रिणी आहेत. तेव्हा किती एन्जॉय करतेस हे खेळ? आणि तुला मंगळागौरबद्दल काही माहिती होती याआधी? नाही, फक्त मंगळागौरीत खेळ खेळले जातात एवढंच माहिती होतं. पण आता मला कळलं की मंगळागौरीत एक छानशी आरती असते. त्यात आपल्यासारखं हळदी कुंकू, दिवा, तांदूळ असं नसतं. कणकेत दिवा, असं वेगवेगळ्या काही काही कन्सेप्ट असतात. आणि इतकं छान असते ती मंगळागौर. मला खूप आवडली. आणि ताई, तुझ्याच साडी खूप छान आहे. आणि तुझा ब्लाऊज, तुझी साडी माझ्याच काळाची आहे बरं का. सो स्वीट. थँक्यू राणी. एक वेगळा प्रश्न तुला रमा या ठिकाणी विचारावा असं वाटतं. आज मंगळागौर आहे, एक सवाशीण म्हणून एक खूप मोठा सण आहे तुझा. तेव्हा या निमित्ताने एक छोटंसं उखाणं होऊन जाऊ देत? हो. वाऱ्याशी शर्यत करतो उंच माझा झोका, माधवरावांची मी सौभाग्यवती, त्यांना कोणी नजर लावू नका.
खरंच क्या बात आहे. पण रमा, मला असं कळलं तुला आणखी उखाणं येतं, तेव्हा तेही आम्हाला ऐकायला आवडेल. बरं. तुळशीपाशी लावला दिवा, तुपात भिजली वात, महादेवरावांचं नाव घेऊन प्रवेश करते रानड्यांच्या घरात.